आलो आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणुकी केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह सकाळ संध्याकाळ लाईव्ह लेक्चर होतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही पाहणार आहात. त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोडवलेल्या टेस्ट, मुलांनी आपल्या सोडवलेल्या टेस्ट त्याचा निकाल पालकही पाहणार आहेत. त्याचे लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पहा, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. पहा, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. भाषा विषयाच्या मानसिक क्षमता चाचणी आणि गणिताचे 3 चॅनल, त्या तिन्ही चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूबचा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. पहा, बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत. लाईक केल्याने आमचं प्रोत्साहन वाढतं. तुमच्या लाईकने आम्हाला आनंद होतो. तर व्हिडिओला लाईक करा. आणि पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 5,000 ते 25,000 पर्यंत फीस घेणारी क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. आपण नवोदयसाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे. त्यातून आपण नवोदयचा अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 50 ते 60 उत्तराचा अभ्यास त्या पुस्तकामधून करता येतो. परंतु आपल्याला जर पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस PDF स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. पहा, तरी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या मित्रापर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करावा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक उपलब्ध आहे, त्याला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अक्षर सनक मोबाईल स्विच ऑफ झालाय म्हणजे अक्षदा चार्जिंग लाईट नाहीये का? चला, काय अडचण नाही, नंतर तासिका कर राहिलेली. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 188 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 188 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 188 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 उत्तरे असणार आहेत आणि 4 उत्तराचे आपल्याला पैकी गुण घ्यायचे. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस उत्तरे देत आहोत. त्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून जर तुम्हाला पैकी गुण मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाच्या उत्तरामध्ये तुझा मला पैकी गुण मिळणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. उतारा क्रमांक 188 स्क्रीनवरती, उतारा क्रमांक 188 स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा क्रमांक 188.
चला, ज्यांचं वाचून झालं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. यशस्वी व्हावर अभिनंदन. सृष्टीखंड अभिनंदन. चला, उत्तरा क्रमांक 188. ज्यांचं वाचून झालंय त्यांनी टाईप करा. प्रशांत सानप अभिनंदन. चला, मी उत्तरा वाचतो. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप अभिनंदन. ज्यांचं राहिलंय त्यांनी उत्तरा ऐका, जेणेकरून तुम्ही त्या प्रश्नाची उत्तर द्याल. चला, उत्तरा क्रमांक 188. महात्मा गांधीजीचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा. त्यांचा आहार ही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी पूर्णपणे अवहेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकता उपवास काढले होते. स्नेहाची कुचेष्टा सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचे वापर वर्ज केला. स्वादाचे खरे स्थान जीभ स्वयं तर मन आहे. जिभेपेक्षा ते मन आपल्या स्वादाचं मुख्य स्थान आहे. हा त्यांच्या आहाराविषयीची प्रयोगशाळेचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून 3दा जेवत असत, पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनात घेतले की जर मी सकाळचे खाणे सोडून दिले तर डोकेदुखीतून मुक्त होईन. सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा जास्त किंवा अधिक होता असे त्यांनी अनुमान लावला. चला, सार्थक सानप, भागवत सानप, कृष्णा खाडे, आदित्य सानप, उमेर अत्तार, तुमचं वाचून झालंय. तुमचं अभिनंदन. खूप छान. महात्मा गांधींच्या जीवनावर हा उतारा आहे. महात्मा गांधींनी त्यांची डोकेदुखी बंद करण्यासाठी आपल्या 3 वयाच्या जीवनातील सकाळच्या जेवणाचा टाइम त्यांनी बंद केला होता. ते मांसाहार करत नव्हते, शाकाहारी होते. इंग्लंडमध्ये सतत मांसाहार केला जातो, त्यामुळं त्यांना तिथं कित्येक वेळा उपवास काढलाय. त्यांना मांसाहार केलेल्या दिवशी ते जेवलेले नाहीत. त्याचबरोबर गांधीजींनी मसाल्याचे पदार्थ सुद्धा वर्ज्य केले होते, म्हणजे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं स्वादाचे खरे स्थान जीभ नसून तर आपलं मन आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? पर्यायी व्यायामाचा, पर्यायी जलद वाचण्याचे, पर्यायी सात्विक आहाराचे आणि पर्यायी स्पष्ट वक्तेपणाचे. चला, महात्मा गांधीजींनी स्वतःच्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले? पर्याय ए व्यायामाचे, पर्याय बी जलद वाचण्याचे, पर्याय सी सात्विक आहाराचे आणि पर्याय डी स्पष्ट वक्तेपणाचे म्हणजे स्पष्ट बोलण्याचे. आपल्या उत्तरातील योग्य उत्तर ज्यांचं आकलन झालंय त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल. बघू किती जणांचं बरोबर येतंय. आता कृष्णा खाडे सी उत्तर म्हणतोय सात्विक आहाराचे. प्रशांत सानप सी उत्तर. चला, बाकीचे उत्तर टाका. सर्वांनी आपले आपले उत्तर टाईप करा. भागवत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. कृष्णा खाडे मध्ये सेकंड लाईन मध्ये त्याचं उत्तर आहे. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग? सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. अभिनंदन कृष्णा खाडे, अभिनंदन. योग्य व सृष्टीखंडाची उत्तर. प्रशांत सानप सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन. आदित्य सानप पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर उत्तर टाकलं आहे.
श्रेयश खाडे सी उत्तर, यशस्वी भोवर सी उत्तर. चला अजून कोण आहे ताशिकेला? आपले मित्र ग्रुप मधील नसतील तर त्यांना फोन करा, त्यांना जॉईन करायला सांगा. यशस्वी भोवर फर्स्ट अँड सेकंड लाईन मध्ये, खूप छान, अभिनंदन. प्रश्न पहिला, गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? तर पर्याय सी योग्य उत्तर, सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. सात्विक आहाराचा त्यांनी वेगवेगळे प्रयोग त्यांच्या जीवनात केले पहा. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, चला यशस्वी भोवरशी उत्तर. यशस्वी आणि नंदन ओळ क्रमांक सांगताय? चला प्रश्न दुसरा, मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी व्हायची? पहा, कुचेष्टा म्हणजे मस्करी, आपण एखाद्याला हिणवणे, कमी लेखणे. पर्याय ए, सकाळचे खाणे सोडले म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांची कुचेष्टा केली. मांसाहार वर्ज्य केला म्हणून त्यांची कुचेष्टा मित्राकडून करण्यात आली. दिवसातून 3दा जेवत असत म्हणून गांधीजी दिवसातून 3दा जेवत असत म्हणून त्यांची कुचेष्टा केली. आणि पर्यायी भरपूर दूध पीत असत म्हणून ते गांधीजी भरपूर दूध पीत असत म्हणून त्यांनी कुचेष्टा मस्करी केली. चला योग्य उत्तर टाका. याचं उत्तर उतार्यामध्ये आहे, उतार्यामध्ये शोधून टाका. उतार्यामध्ये ओळ क्रमांक शोधून टाका. यशस्वी भोवर थर्ड आणि फोर्थ लाईन मध्ये, अभिनंदन. सृष्टीगंधा बी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. उमेर पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. यशस्वी भोवर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर चुकीचं. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत सानप बी उत्तर टाकते पहिल्या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक पहिला चाललाच नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाईप करतोय तो. सृष्टी गांधळ बी उत्तर, यशस्वी भोवर बी उत्तर, नंदन बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन मध्ये उत्तर म्हणतो. अभिनंदन प्रशांत, तुझं खूप छान. चला प्रश्न दुसरा, मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत जर ओळ क्रमांक सांगतोय तर उत्तर का चुकतंय? ओळ क्रमांक बरोबर सांगतोय तर उत्तर का डी देत होता? यशस्वी भोवर नंदन बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत सानप थर्ड अँड फोर्थ लाईन, यशस्वी भोवर बी उत्तर. चला उमेर आता बी उत्तर, श्रेयश खाडे बी उत्तर, खूप छान. दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी योग्य उत्तर. महात्मा गांधीजींनी मांसाहार वर्ज्य केला म्हणजे नॉनव्हेज खाणं बंद केलं म्हणून त्यांची काही लोकांकडून चेष्टा करण्यात आली, कुचेष्टा करण्यात आली आणि ती चेष्टा लंडन मध्ये घडली होती. श्रेयश खाडे बी उत्तर, अदिती सानप बी उत्तर. चला तुमच्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. या प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मसाल्याचे वर्ज केले म्हणून. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. गांधीजींच्या आहाराविषयक मूळ सिद्धांत कोणता? गांधीजींच्या आहाराबद्दलचा मूळ सिद्धांत कोणता? पर्याय स्वादाचे खरे स्थान जीव आहे, पर्याय बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे, पर्याय सी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे, आणि पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे. पहा, एका ह्याच्यात जीव नव्हे तर मन आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात जीव नव्हे तर मन आहे. चला गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत कोणता होता? पर्याय क्रमांक, योग्य पर्याय क्रमांक टाईप करा. प्रश्न तिसरा, गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत कोणता? चला प्रश्न उत्तर टाकताय. सृष्टीगंधा डी उत्तर, स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. आदित्य सानप दुसऱ्या प्रश्नाचं बी, तिसऱ्या प्रश्नाचं टाक. श्रेयश खाडे बी उत्तर, सृष्टीगंधा डी उत्तर, यशस्वी भोवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, प्रशांत मध्ये 5वी आणि 6वी वळ, 5वी आणि 6वी वळ मोजून बघा.
चला प्रशांत सानप डी उत्तर, उमेर अख्तर डी उत्तर. चला सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत होता पर्याय डी, स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. पहा चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये याचं उत्तर. खूप छान, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर. गांधीजींनी स्वतःला कोणत्या 3 सवयी लावून घेतल्या? गांधीजींनी स्वतःला कोणत्या 3 सवयी लावून घेतल्या? पहा पर्याय सकाळी न खाण्याची, पर्याय बी दूध न पिण्याची, पर्याय सी मसालेदार पदार्थ खाण्याची आणि पर्याय डी मांसाहार न पकडण्याचा. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. गांधीजींनी स्वतःला कोणत्या नवीन सवयी लावून घेतल्या होत्या? योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी भवर ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर. चला बघू कोणाचं बरोबर येत आहे. प्रश्न चौथा, गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन म्हणजे जुनी नाही नवीन सवय लावली? पहा कोणती सवय लावली त्यांनी. यशस्वी भवर ए उत्तर, कृष्णा खाडे. तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर. तिसरा प्रश्न मागच गेला बेटा, चौथा चालू आहे आता. पहा उमेर अख्तर नाही, त्याचं उत्तर आलं नाही. यशस्वी भवर ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. कृष्णा खाडे आपण कृष्णा खाडे डाऊन थर्ड लाईन म्हणतोय आपण, ओळ वाचू. खालून तिसरीवर सकाळी खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, त्यांनी त्याच्या अंमलात आणले. पहा गांधीजींनी कोणती नवीन सवय लावली? तर सकाळचे खाणे बंद केले. बरोबर आहे, ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आदित्य सानप ए उत्तर, नंदन ए उत्तर, यशस्वी भवर खालून तिसरी आणि चौथी ओळीमध्ये उमेर अख्तर ए उत्तर. खूप छान, अभिनंदन. ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ए उत्तर अगदी बरोबर उत्तर. चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 188 मधील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पाचवा, या प्रयोगावरून गांधीजींना कोणता निष्कर्ष काढाल? आपल्याला प्रश्न विचारलाय बघा. वरील दिलेल्या उतार्यावर गांधीजींच्या स्वभावाबद्दल कोणता निष्कर्ष तुम्ही काढाल? याचं उत्तर उतार्यामध्ये नाही, शोधायचं नाही. पर्याय, त्यांची सुरुवातीला आहार अगदी योग्यच होता, म्हणजे गांधीजींचा सुरुवातीचा आहार योग्य होता. पर्याय बी, सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे, सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे. पर्याय सी, त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता. पर्याय सी, त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता. आणि पर्याय डी, फक्त एकाच वेळचे जेवणे हे योग्य होते. फक्त एकाच वेळचे जेवणे हे योग्य होते. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. उत्तर टाईप करा. गांधीजीच्या प्रयोगावरून गांधीजींना कोणता निष्कर्ष काढला? योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न क्रमांक 5 ए बी सी डी. यशस्वी भवर डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, फक्त एकाच वेळेने जेवणे हे योग्य होय. 7 चुकीचं उत्तर. गांधीजी 3 टाइम जेवत होते, त्यातला 1 टाइम बंद केला, म्हणजे ते अद्यापही 2 टाइम जेवत होते. चला प्रश्न पाचवा, सृष्टी गंडाळ सी उत्तर, भागवत सानप सी उत्तर, प्रशांत सानप हे उत्तर. त्यांच्या सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता. अरे प्रशांत, सुरुवातीला ते 3 वेळा जेवत होते, त्यांचा आहार जास्त होता. कसं काय रे? उत्तर अजून समजलं नाही का तुम्हाला? कृष्णा खाडे शी उत्तर, यशस्वी भवर शी उत्तर, भागवत सानप शी उत्तर. यशस्वी मध्ये खालून तिसरी आणि चौथी, ते चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पाचवा प्रश्न चाललाय आपला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वीने टाकलं होतं, ओळ क्रमांक. चला विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी भवर शी उत्तर. चला प्रशांत सानप शी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर अगदी बरोबर, अभिनंदन. ज्यांनी पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर दिलं आहे. प्रश्न पाचवा, या प्रयोगावरून गांधीजींचा कोणता निष्कर्ष काढला? तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, त्यांच्या आहाराच्या जरुरीपेक्षा जास्त होता. सकाळच्या जेवणाचा आहार त्यांच्या जरुरीपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास होता. पहा प्रशांत सानप शी उत्तर, श्रेयस खाडे शी उत्तर, उमेर अख्तर शी उत्तर, आदित्य सानप शी उत्तर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 188 येथे पूर्ण केला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये
व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. पहा तुम्हाला 4 चॅनलच्या लिंक दिल्या आहेत, त्याला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर YouTubeचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कोणी 10 पैकी 10 किंवा 5 पैकी 5 गुण मिळवले टाईप करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती मेसेज किंवा युट्यूबचा व्हिडिओची लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यशस्वी भवर थँक्यू म्हणते. उमेर अत्तार 10 पैकी 10, अशोक सानप 5 पैकी 5, आदित्य सानप 5 पैकी 5. चला उमेर कधी उत्तर दिले रे? 10 पैकी 10 तू. प्रशांत सानप 5 पैकी 5. यशस्वी भवर गुड नाईट सर. थँक्यू यशस्वी, थँक्यू सो मच. चला सर्वांना गुड नाईट, थँक्यू. अशा प्रकारे आज आपण येथे उतारा क्रमांक 188 पूर्ण करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेला अभ्यास नियमित करत चला. तुम्हाला रोमन संख्यावरील प्रश्न दिले होते, पहा तुम्ही ते सोडले असतील. थोड्याच वेळात मी रोमन संख्याची दुसरी टेस्ट तयार करून आपल्या शाळेच्या ग्रुपवरती, नवोदयच्या ग्रुपवरती टाकतो. तीही टेस्ट सोडवून आपल्या शाळेच्या ग्रुपवरती मेसेज फॉरवर्ड करा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुड नाईट, थँक्यू. यशस्वी खटके लाजत तास करते. अगं ऐश्वर्या, काय लाजायचे तास करायला? बिंदास तास करायचा. आपण कोणत्या शाळेत शिकतो, कोणत्या गावात राहतो याची तासिकेला मर्यादा नाही. तुम्ही कधीही तासिका करू शकता. उमेर गुड नाईट, थँक्यू. मला गुड नाईट म्हणल्याबद्दल. आता रात्री मला आनंदाने झोप येईल तुझ्या गुड नाईटने. थँक्यू सो मच. गुड नाईट मित्रांनो. गुड नाईट स्टुडंट. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.